नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला, ज्याचं नाव आहे 52 आठवड्यांची संवाद शृंखला. आणि या संवाद शृंखलेचा आजचा 51वा भाग. तर आजच्या या संवाद शृंखलेच्या भागामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग आणि प्राध्यापक यांचे मी पर्जन्या अंजटकी मनस्वी स्वागत करते. त्यासोबतच या संवाद शृंखलेमध्ये सुरुवातीपासून सातत्याने अखंडितपणे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचेही आजच्या या भागात मनस्वी स्वागत. तर आजच्या आपल्या या स्ट्रॅटेजिक डायलॉग सिरीजचा विषय आहे सोशल मीडिया फ्रीलान्सिंग कॉर्पोरेट करिअर. तर अशा या इंटरेस्टिंग विषयाला घेऊन आपली ही डायलॉग सिरीज सुरू करत असताना सर्वप्रथम पहिला प्रश्न मला विचारावासा वाटतो की सर, सोशल मीडिया असं म्हणल्यानंतर पहिला त्याच्यावर टीका केली जाते ती म्हणजे डिस्ट्रॅक्शन. तर आज ही असणारी सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन शिवाय आपण एक आपल्या करिअरच्या ग्रोथसाठी टूल म्हणून याचा कसा वापर करू शकतो? थँक्यू पर्जन्य, आणि आपल्या सर्वांचं पुनश्च आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत म्हणा, वेलकम म्हणा. प्रश्न हा खूपच साधा आहे, पण क्रिटिकल आहे आणि कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणता येईल, पण इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. मुद्दा असा नाही की हा काही प्रॉब्लेम फक्त मला असं वाटत नाही विद्यार्थ्यांसाठी आहे. हा प्रॉब्लेम पॅरेंट्ससाठी सुद्धा आहे, हा प्रॉब्लेम अडल्टसाठी सुद्धा आहे, सगळ्यांसाठी. पण नो डाऊट पॅरेंट्स असो किंवा जे काही सिनियर असतात त्यांना फरक पडत नाही, कारण त्यांना कामावर जायचंच असतं. कारण मेंटली दे आर फिक्स वन, दे आर मॅच्युअर्ड. मुलांमध्ये काय प्रॉब्लेम येतो आणि किंवा कॉलेज गोईंग मुलांसाठी, आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण विचार सरणी ही घडत चाललेली असते. यू आर अंडर द ग्रूमिंग स्टेज, आणि तुमचा वेळ हा खूप मूल्यवान असतो. समजा तुमचा वेळ जो अभ्यासाचा आहे, तुमच्या करिअरचा आहे, हा वेळ खूप मूल्यवान आहे. ह्या कार्यामध्येच, ह्या काळामध्येच प्रॉब्लेम काय येतो की तुम्ही जेव्हा मेंटली घडत असतात तेव्हा सोशल मीडिया तुमच्या मेंटली तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकतो. बरेच विद्यार्थी मध्ये सर आम्ही तर होणार नाही, आम्ही स्ट्रॉंग आहेत. पण तुम्ही 100 मध्ये 2 आहात, 4 आहात, 5 आहात, 10 आहात. 90% जनता तेवढी स्ट्रॉंग नाहीये, कारण दे आर नॉट टार्गेटेड. आणि बऱ्याच वेळेस मी याला माझ्यासोबत जोडतो. मी दिवसा वेळ नसतो, आपण कामामध्ये असतो, बघतो, हे करतो, पण यदा कदाचित रात्री 10ला माझ्या मोबाईलमध्ये मी सोशल मीडिया बघता बघता 1 घंटा कसा गेला कळत नाही. आय एम जस्ट टेलिंग अबाउट मी. तर विद्यार्थ्यांसाठी इट इज व्हेरी टफ पार्ट, मी असं म्हणेल. मी तुमच्या जागी येऊन बघण्याचा प्रयत्न करतो. तर मी ह्या ठिकाणी कमिंग टू द पॉइंट, मला एक सांगायचंय की तुम्ही जेव्हा बघताय तर तुम्हाला स्वतःला ऍज अन यंग जनरेशन म्हणा, आफ्टर 10th म्हणा, किंवा मला किती वेळ द्यायचा, 12वीला आहात, ग्रॅज्युएशनला आहात, तर मला किती वेळ द्यायला हवं हे कळणं गरजेचं आहे. 10 मिनिटं, 20 मिनिटं, दॅट इज सफिशियंट. तुम्हाला काही पर्पजफुली काही व्हिडिओ बघायचे आहेत, दॅट इज ओके. आता कमिंग टू द पॉइंट, हाऊ शुड मेक अ करिअर. कारण हा शब्द काढला की सगळ्यांना असं झंझावान होतं ना. पण मित्रांनो, तुम्ही एक काळ गेल्यानंतर, तुम्हाला एक स्वतःची बुद्धी आल्यानंतर, स्वतःचा तुम्ही विचार केल्यानंतर तुम्हाला असं जाणवतं की येस, आय कॅन डू करिअर इन दिस वन, आणि मला हेच करायचं, मला हे आवडतंय. देन यू हॅव अ क्लिअर करिअर पाथ. कारण मित्रांनो, आजच्या घडीला वेड्यासारखी लोक याच्यात काम करतायत, अर्निंग करतायत, आणि त्याला एक निश येते, त्याला एक कमांड येते, त्याला वेळ लागतो. कारण काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळेला तुम्ही त्याच्यात करत असताना तुम्हाला सक्सेस येत नाही, मग त्यावेळेस फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. कारण मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेस तो प्रश्न येतो की सर आम्ही करिअर कसं करता येईल. जर एकदा ह्यामध्ये मी असं सांगेल की तुम्ही स्वतःला जर फोकस केला आणि मला करिअर करायचं म्हटलं, आणि त्याच्यावर तुम्ही कॉलेजमध्ये असाल, तर यू कॅन डू द एक्सपेरिमेंट विथ फोकस मॅनर. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ क्वेश्चन, आपण असं म्हणूया की तुम्ही स्टुडंट असाल तर यू फोकस फॉर 10 to 20 मिनिट. तुम्ही कॉलेज गोईंग असाल, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असाल, यू शुड बी फोकस की मला काय ह्या याच्यामध्ये बघायचंय. यू शुड बी फोकस. आणि तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्याच्यावर आपण पुढे बोलूया. पण यू मस्ट बी फोकस, आणि तुम्ही क्लिअर असणं गरजेचं आहे की मला काय करायचं. पर्जन्य.
येस सर, ॲब्सोल्युटली राईट. त्याच्यानंतर आजचा जो आपला विषय आहे तो तिहेरी आहे, म्हणजे सोशल मीडिया, फ्रीलान्सिंग आणि कॉर्पोरेट करिअर. तर ह्या तिहेरी विषयाकडे टप्प्याटप्प्याने जात असताना फ्रीलान्सिंग ह्याच्याविषयी सर्व विद्यार्थ्यांना जाणून घ्यायला आवडेल. तर या संदर्भात असा एक प्रश्न आहे की फ्रीलान्सिंग हे एक स्टेबल करिअर ऑप्शन आहे का, की तात्पुरती फक्त सोय आहे ती आपल्या करिअरच्या मार्गावर असताना? आणि त्यासोबतच तुमच्याकडून हेही जाणून घ्यायला आवडेल की फ्रीलान्सिंग सुरू करत असताना कोणत्या स्किल्सला सर्वाधिक मागणी आहे, मग ती भारतीय बाजारपेठेत असो किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत. खूप छान प्रश्न. पहिल्यांदा तर मी सरळ सरळ उत्तर देतो आपल्या सर्वांसाठी, कारण याच्यामध्ये मी क्लॅरिटी ठेवणं महत्वाचं आहे. इट इज फॉर टेम्पररी पासेस. ओके. आता टेम्पररी म्हणतोय याचं कारण काय आहे? फॉर एक्झाम्पल याच्यात 2-3 उदाहरणं देतो मी, की तुम्ही कॉलेज गोईंग आहात, तुम्हाला आता काही बाहेर काम करण्याच्या ऐवजी तुम्हाला काही अर्निंग करायचं आहे, तर फ्रीलॅन्सिंग इज अ बेस्ट. कारण मी हे बोलताना मी खूप क्लिअर बोललो, कारण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती नसतं, आणि माहिती हे नसतं कारण आपण बघत नाही, आणि माहिती का नाही तर आपण अनुभवत नाही, आणि तिसरी गोष्ट अनुभव नसल्यावर आपण भीतो. त्याच्यामुळं पहिली गोष्ट, फ्रीलॅन्सिंग हे टेम्पररी आहे तुमच्या कॉलेज गोईंग साठी. दुसरी गोष्ट, तुम्हाला मनात प्रश्न येत असेल की फ्रीलान्सिंगचा फायदा काय? फ्रीलान्सिंगचा फायदा हा आहे की तुम्हाला एक्सपर्टाईज येतं, तुम्हाला मार्केटची आयडिया येते, तुम्हाला स्वतः पैसे आपण कमवू शकतो त्या एरियामध्ये, ही एक वेगळी एक प्रगल्भता आहे. सोबत आपण काही दिवसानंतर ह्या याच्यामध्ये डीप गेलो आणि तुम्हाला जर ह्या फ्रीलान्सिंग मध्ये असं होऊ शकतं की ही एक दिशा भेटू शकते की मी ह्या याच्यामध्ये स्टार्टअप करू शकतो. तर तुम्हाला कळत न कळत तुम्हाला भविष्याची एक आशा दिसते, भविष्याचं एक व्हिजन दिसतं तुम्हाला, भविष्यामध्ये तुम्हाला एक नवीन कमांड येते की येस मी याच्यात करू शकतो. म्हणून दिस इज अ टेम्पररी बट इट हॅज अ वन इम्पॅक्ट, इट हॅज अ वन होप. नंतरच्या ह्या प्रश्नाच्या याच्यामध्ये की याच्यामध्ये काय स्किल लागतात, मी तुम्हाला प्रत्येकाला सगळ्यांना एक सांगत असतो की लाईफमध्ये तुमची फॅमिली असो, तुमचं करिअर असो, तुमचं जॉब असो, तुमचं एज्युकेशन असो, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक सेट ऑफ स्किल लागतात. सेट ऑफ स्किल पहिल्यांदा मी जे तुम्हाला सांगतो, मी कॉमन सांगतो, मग आपण त्याचं स्पेशल याच्यावर येऊ, की तुम्हाला कम्युनिकेशन स्किल पाहिजे, तुम्हाला यू शुड हॅव द कमांड ओव्हर रायटिंग स्किल म्हणा, यू शुड हॅव अ कमांड ओव्हर युअर गुड प्रेझेंटेशन स्किल. ह्या बेसिक स्किल प्रत्येकाला हव्यात मित्र. आता महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला काय काय स्किल लागतात. महत्वाचं मी याच्यामध्ये सांगत असताना एक आहे की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करायला इच्छुक आहात, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करायचं आहे, तर त्याचं तुम्हाला एक्सपर्टाईज गरज आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या सर्वांना की मला एक्सपर्टाईज नाही म्हणून मी सुरू करत नाही. ही चूक तुम्ही करू नका. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, एव्हन दो यू आर नॉट एक्सपर्ट, स्टार्ट. तुम्ही एक्सपर्टाईजचा विचार करायला लागला तर इट विल टेक अ लॉट ऑफ टाइम. ओके. तुम्हाला महत्वाचा मुद्दा आहे की यू शुड स्टार्ट वर्किंग. जसं आता फॉर एक्झाम्पल प्रत्येकाला वाटतं की सर मी आता मला स्विमिंग करायची, आता मी स्विमिंग केलं, मला मला आल्यानंतरच मी उडी मारेल पाण्यात, असं होत नाही. तुम्हाला उडी मारावीच लागते. तसंच तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे तर तुम्हाला एक्सपर्टाईज असो नसो, त्याची वाट न बघता यू स्टार्ट युअर वर्किंग. आणि कसं आहे माहितीये का, सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला स्वतःच्या चुका कळत नाहीत, तुम्हाला तुम्ही जोपर्यंत पडत नाही, जोपर्यंत तुम्ही चुका करत नाही, तोपर्यंत नवीन लर्निंग होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं बघा मित्रांनो की मार्केटमध्ये किंवा कॉर्पोरेटमध्ये म्हटलं जातं व्हॉट इज एक्सपिरियन्स. कोणी म्हणतं मला 20 इयर एक्सपिरियन्स. 20 इयर ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे 20 इयर तू चुका केल्या, त्याला आपण 20 इयर एक्सपिरियन्स म्हणतो. ओके. दॅट इज अ काइंड ऑफ वन ऑफ द थिंग यू शुड टेक इट. ओके प्लीज प्रेझेंट. येस सर. या संदर्भात पुढे जात असताना आता अलीकडे गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. तर ह्या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल की ह्यांच्यासाठी सरकारी धोरणांचा ह्यांना कसा आधार मिळू शकतो का, किंवा ह्यांच्यासाठी काही आहेत का सरकारी धोरणं, याची सुरुवात. येस. प्रजन्य, आता जो इकॉनॉमी येणार आहे, येणाऱ्या काळामध्ये ती गिग इकॉनॉमी येणार आहे. आपण म्हणतो गिग इकॉनॉमी, पण गिग इकॉनॉमी ऑलरेडी आली आहे. तुम्ही आता सगळेजण बघत असाल की आता अर्बन याच्यामध्ये अर्बन प्लॅनर काय आपण त्याला म्हणतो, अर्बन कंपनी. आता याच्यामध्ये बघताय तुम्ही अराउंड
40-50 तरी त्या याच्यामध्ये सर्व्हिसेस आहेत. तर तुम्हाला दिसतंय सकाळी जी काही प्लंबर असेल किंवा तुम्हाला होम मेड असेल, मेड असतील म्हणा, खूप काही आणखी. तर ही माणसं तुम्हाला दिसत आहेत. आज सकाळी ते काम करतायत, संध्याकाळी ते काम करतायत, दुपारी दुसरंच वेगळं काम करतायत, संध्याकाळी ते फ्रीलान्सिंग घरी वेगळं करतायत. तर इट इज कॉल्ड द गिग इकॉनॉमी अँड दॅट इज द रिझन की ह्या आताच्या याच्यामध्ये लेबर कोड जे आलेत आपल्या याच्यामध्ये 4, त्याच्यामध्ये गिग वर्करसाठी स्पेशल प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर दॅट इज अ काइंड ऑफ गिग वर्कर आहेत येणाऱ्या काळामध्ये. तर जो याच्यामध्ये जसं तुम्ही विचारलं आहे की गिग वर्करसाठी काय, ह्या ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की येणाऱ्या काळामध्ये जॉब प्रोफाईल हे चेंज होणार आहेत. कारण आज आपण म्हणतो AI, आज बघा तुम्ही कम्प्युटर कंपन्यामध्ये किंवा जे IT कंपन्यामध्ये जी एंट्री लेवलचे जॉब्स आहेत ना, आता दे आर कन्व्हर्टेड बाय और दे आर रिप्लेस बाय द AI. त्याच्यामुळे आता व्हेरी हायर लेवलला त्याचं ले ऑफ चालू आहे. सोबत याच्यामध्ये सॅलरी जे पॅकेजेस जे अगोदर होते, वाढत होते, ते आता कमी होत चालले. दॅट इज अ वन पार्ट. येणारा आता USA, चायनामध्ये ड्रायव्हरचे जॉब गेलेत ऑलरेडी किंवा जायला लागलेत, कारण दे आर द ऑटोमॅटिक कंपनी यायला लागल्यात, ऑटोमॅटिक गाड्या यायला लागल्यात. तर येणाऱ्या काळामध्ये जे काही जॉब जायचं प्रमाण आहे AI मुळे हे वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे गिग वरती फोकस येणारच आहे. त्याच्यामुळं कमिंग टू द पॉइंट, मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं येणाऱ्या काळामध्ये दोज हु आर वर्किंग इन द प्रायव्हेट, तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे काय की तुम्हाला यू हॅव टू बी अपडेटेड एव्हरी टाइम. आफ्टर एव्हरी 5 years देर इज अ डिमांड ऑफ जॉब विल बी रिप्लेस बाय अनदर जॉब. असं नाही म्हणत, बऱ्याच वेळेस आपल्या विद्यार्थ्यांना, स्टुडंट्सला एक प्रश्न येत असेल सर की AI ना तसं नाहीये. AI इज रिप्लेसिंग समथिंग बट क्रिएटिंग समथिंग. सेम थिंग हॅपन इन द 2000, ज्यावेळेस बबल आला होता कॅम्प्युटरच्या याच्यामध्ये. असं वाटलं की आता काहीतरी वेगळं होणार आहे, कॅम्प्युटरचं रिव्होल्युशन आलं. पण जसं कॅम्प्युटर आले पण त्या याच्यामध्ये एफिशियन्सी वाढली, पण न्यू जॉब्स क्रिएटेड फॉर द IT. तर त्या याच्यामध्ये AI येणार आहे, मशीन लर्निंग येणार आहे, डाटा अनालिसिस येणार आहे, रोबोटिक येणार आहे. पण यू हॅव टू अपडेट विथ दॅट. चॅलेंजेस तसे आहेत. आणि मी तुम्हाला जसं अगोदर बोललो की फ्रीलान्सिंग मध्ये येणाऱ्या काळामध्ये जसे नवीन तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसतील किंवा नवीन तुम्हाला एक उमेद दिसेल की मी स्टार्टअप करू शकतो. कारण आताच्या याच्यामध्ये तुम्ही जरी गिग वर्करच्या याच्यामध्ये हे करत असाल तुम्हाला, पण यू शुड सर्च फॉर द न्यू ऑपॉर्च्युनिटी विथ अपग्रेडिंग युअर स्किल. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द गिग वर्कर. आणि एक लक्षात घ्या, गिग वर्कर जरी प्रत्येकाला वाटत असेल अरे आम्हाला 2-3 जॉब येत आहेत, पण डिअर स्टुडंट्स मला एक सांगावंसं वाटतंय, इट इज अन अपॉर्च्युनिटी जर तुम्ही त्याला त्या पद्धतीने बघितलं तर. गिग वर्कर इज अ चॅलेंज फॉर द इंडियन इकॉनॉमी. पण येणाऱ्या काळामध्ये यू कॅन सी इन अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की गिग वर्कर आपण जे म्हणतोय, चायनामध्ये एव्हरी गिग वर्कर ट्राय टू फोकस ऑन द न्यू स्टार्टअप. हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण दिस इज अ काइंड ऑफ थिंग. पर्जन्य. येस सर, थँक्यू. त्याच्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरकडे वळत असताना आमच्यासारखे जे सध्याचे तरुण आहेत तर त्यांना कॉर्पोरेट सेक्टर किंवा कॉर्पोरेट करिअर असं म्हणल्यानंतर त्याच्या सोबतचा एक शब्द आठवतो, तो म्हणजे कॅम्पस प्लेसमेंट. तर मला आज इथे असा प्रश्न विचारावासा वाटतो की कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बऱ्याचदा तरुण जे आहेत आपले तर ते रिजेक्ट होतात. तर मग त्यांच्या पुढे प्रश्न उपस्थित होतो की आता पुढे काय करायचं. तर अशा वेळी टायर 2 किंवा टायर 3 सिटीज मध्ये राहणारे जे आपले विद्यार्थी आहेत तर त्यांना कॉर्पोरेटमध्ये नेटवर्क नसताना सुद्धा कशी संधी मिळवता येईल. इट इज अ व्हेरी चॅलेंजिंग प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी मी अगोदर पहिलं एक सांगत असतो की प्लेसमेंटसाठी यू नीड अ गुड ब्रँड. ठीक आहे, म्हणजे दॅट इज अ, कारण प्रत्येकाला ती ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही किंवा राहत नाही. पण ऑन द अदर साइड मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची असते की मी अगोदरही ह्या विषयावर आपण एक छान डिस्कशन झालेलं आहे. ह्या याच्यामध्ये मित्रांनो मला एक म्हणायचं असतं की कामाची लाज न बाळगा. कामाची लाज बाळगू नका. स्वतःच म्हणजे म्हणतात ना, वी लूज द हर्ट. कारण ह्या फेज मधनं खरं सांगू का, मी सुद्धा गेलेलो आहे. मी सुद्धा रिजेक्ट झालेलो आहे. जेव्हा माझं प्लेसमेंट आफ्टर माय ग्रॅज्युएशन वी अप्रोच वन कंपनी. मी माझं स्वतःच्यावरनं सांगतो मी
की वी रिजेक्टेड. आणि खरं सांगू तिथे एकच जागा होती आणि आले होते आय थिंक 30-40 डॉक्टर्स. इट वॉज दॅट वॉज अ थिंग. तर ती जी भावना येते ना, आय कॅन इमॅजिन. ओके, कमिंग टू द पॉइंट. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यांना आपण सांगतो, तुम्हाला प्लेसमेंट भेटत नाही हा एक प्रॉब्लेम आहे, पण कामं कमी नाही आहेत. मार्केटमध्ये कामं खूप आहेत. देर आर द नंबर ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटी आर देर, बट पीपल स्टिक विथ देअर ओन एक्सपेक्टेशन. मुद्दा हा लक्षात घ्या की मला एसी मधला जॉब हवा, मला त्या स्केलमध्येच पाहिजे, किंवा मला माझ्या प्रोफाईलमध्ये आय फील. सगळ्यांना एक प्रामाणिकपणे सांगतो, यू विल नेव्हर गेट अ ड्रीम जॉब. मी 100 लोकांमध्ये मी 95 लोकांची गोष्ट बोलतोय. पहिला मुद्दा आहे की तुम्हाला ड्रीम जॉब भेटणार नाहीये. त्या ह्याच्यामध्ये तुमचा प्रश्न आहे की सर काय, मग तुम्हाला जे जॉब तुम्हाला भेटत असेल, यू जस्ट चूज इट. मुद्दा काय माहितीये का, सगळ्यामध्ये कॉर्पोरेट असो, गव्हर्नमेंट असो किंवा फ्रीलान्सिंग असो, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटणं गरजेचं आहे की तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवण्यासाठी. आणि त्या टॅलेंट दाखवण्यासाठी तुम्हाला जॉब गरजेचा आहे, तुम्हाला कुठेतरी नोकरी करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे माहितीये का, थर्ड गोष्ट की प्रत्येक जॉबमध्ये डिमांड ऑफ युअर क्वालिटीज आर डिफरंट. कोणाला लॉयल्टीची गरज असते, कोणाला हार्डवर्कची गरज असते, कोणाला स्मार्टनेसची गरज असते, कोणाला काय म्हणतात एक सिक्स सेन्सची गरज असते. कारण आणि कोणाला म्हणतात ना एक सांगकाम्याची गरज असते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा जॉब करता तर तुमच्यासोबत जे टच मध्ये आहेत त्या लोकांना त्याची जी परख व्हायला तुम्ही यू शुड बी इन द मार्केट. आणि मी तुम्हाला एक गॅरंटेड सांगतो की तुम्ही जेव्हा काम करता आणि तुम्ही कुठेही जॉब घेता मित्रांनो, तुमचं जे हार्डवर्क असेल, सिन्सिअरिटी असेल, ती बघितली जाते. मी तुम्हाला एक बऱ्याच वेळ बोलत असतो की इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा तुम्ही जाता, हार्डली 1 मिनिट इज सफिशियंट टू अंडरस्टँड. त्याच्यानंतर जे 30 मिनिटं होतात ना, दॅट इज अ ओनली थिंग टू कन्फर्म दॅट व्हॉट दे हॅव डिसाइडेड इट्स राईट ऑर रॉंग. ओके, तर सेकंड, मी जसं तुम्हाला थर्ड पॉइंटला म्हटलं की यू शुड ऍक्सेप्ट थिंग. कारण माहित आहे का, बऱ्याच वेळा प्रश्न येतो, सर मी तर ग्रॅज्युएट आहे, मी कसं काही जॉब घेणार. हा, तसं नका विचार करू. तुम्ही जर तिथं अडकला तर यू आर गोइंग टू बी लुझर. आता मार्केटमध्ये बघा, तुम्हाला रिसेप्शन जॉब असतील, सेल्समॅन असतील, तुम्हाला सिक्युरिटीमध्ये असेल, तुम्हाला असिस्टंट असतील, तुम्हाला मित्रांनो याची तुम्हाला आणखीन कम्प्युटर ऑपरेटर असतील, किंवा तुम्हाला आयटी मध्ये असतील, किंवा ह्या खूप जॉब अवेलेबल आहेत. तुम्ही एंट्री करणं गरजेचं, किंवा तुम्हाला एक किंवा बाकी बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला तुमचं पॅकेज समजा तुमची एक्सपेक्टेशन 1,00,000 रुपये असेल, मित्रांनो यू शुड, इफ यू आर गेटिंग अ 10,000 जॉब, 20,000, टेक इट. कारण तुमच्या सीव्ही स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं सर्वांना. आणि जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात करता, कारण मी तुम्हाला जसं अगोदर बोललोय, मार्केटमध्ये ह्यूज नंबर ऑफ जॉब्स आहेत. किंवा मार्केटमध्ये आता अग्रिकल्चर कंपन्या आल्यात. कोणाला असं वाटेल सर मी तर हे काम केलं, मी अग्रिकल्चर कंपन्यामध्ये काम का करावं. तसा नका विचार करू. ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला सांगून येत नाही. त्याच्यामुळे माझा एक 20 वर्षाचा अनुभव मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कामाची ज्याचं प्लेसमेंट नाहीये, जेव्हा तुम्हाला नोकरी, डोंट थिंक एनिथिंग अबाउट युअर बॅकग्राऊंड और एज्युकेशन. व्हॉट एव्हर यू गेट इट. अँड आय एम टेलिंग यू, आफ्टर सम टाइम यू विल अंडरस्टँड की तुम्हाला एक ह्या ह्याच्यातनं तुम्हाला एक पीआर भेटतोय. मी मागे जसं म्हटलंय की तुमचं पीआर तुम्हाला काम करतो, की त्या पीआरवरनं तुम्हाला एक रेफरन्स येतो. जसं आपण युनायटेड नेशनच्या जॉबमध्ये बोललो असेल, कॉर्पोरेटच्या जॉबमध्ये, ती जी कॉन्टॅक्ट आहेत हे पीआर तुम्हाला नेक्स्ट जॉबच्या प्लेसमेंटला मदत करतात. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा प्लेसमेंटचा प्रॉब्लेम येतोय, डोंट वेट फॉर एनिथिंग, अटॅच विथ एनिथिंग. ओके, प्रेझेंट. येस सर. त्याच्यानंतर पहिली म्हणजे आपण आता संधी कशी मिळवावी या संदर्भात पाहिलं, तर त्याच्यानंतर जेव्हा पहिली कॉर्पोरेट नोकरी आपले हे विद्यार्थी निवडू इच्छित आहेत, तर हे निवडताना काय पाहणं किंवा कशाला प्राधान्य देणं आवश्यक वाटतं तुमच्या मते? पॅकेज, ब्रँड नेम किंवा लर्निंग ऑपॉर्च्युनिटी यापैकी प्राधान्य कशाला असावं विद्यार्थ्यांचं? हा प्रश्न एकदम सुंदर आहे.
याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत बरं, आणि तिन्ही गोष्टी तुम्हाला काय एक्सपेक्टेशनच्या खूप मॅटर करतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात, आता तुम्हाला स्टार्टअप सुरू करायचंय. फॉर एक्झाम्पल you want to start up in the agriculture product फॉर एक्झाम्पल, किंवा you want to start up in the फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता घरी जरा तुम्हाला ट्युशन क्लासेस ओपन करायचे, मोठं ब्रँड करायचं, बैजू सारखं, आकाश सारखं, आलेन सारखं. तर यू पर्सन लाईक यू, इफ यू वॉन्ट टू हॅव दॅट काइंड ऑफ गोल, देन यू शुड फोकस ऑन द एक्सपिरियन्स. त्या क्षेत्रातलं तुम्हाला एक्सपिरियन्स हवाय, कारण टार्गेट इज युअर्स टू स्टार्ट युअर स्टार्टअप. जर तुम्हाला स्वतःचं कंपनी उघडायची, स्वतःचं ओन फ्रीलान्सिंग करायचं, यू शुड फोकस ऑन युअर एरिया. आता सिम्पली तुम्हाला वाटत असेल की आय वॉन्ट टू गेट अ गुड, आय वॉन्ट टू बी वेल्दी, रिच, देन गो फॉर द गुड पॅकेज. आणि थर्ड गोष्ट आहे, जसं तुम्ही बोललात, ब्रँड. इफ यू वॉन्ट अ सेक्युअर्ड लाईफ, मला काही नको, मला तुमचं, कारण जर तुम्हाला सेफ्टी हवी असेल, सिक्युरिटी असेल, देन यू शुड गो फॉर द ब्रँड. साधं सुद्धा गणित आहे. आणि मुद्दा काय असतो की जी लोक ह्या 3 याच्यामध्ये गफलत करतात ना, मग त्रास होतो. मला एक विद्यार्थी भेटली, माझे एक ऑफिसर आहे, IAS ऑफिसर आहेत युपी कॅडरचे. त्यांची मुलगी आता शी गॉट ॲडमिशन इन द फ्रान्स फॉर 1 कोर्स. पण ती मुलगी मला, म्हणजे ऑफिसर बोलले मला की माझ्या मुलीला याच्यामध्ये हे नाही, शी वॉन्ट अ मनी ओनली, शी डोंट हॅव एनी काइंड ऑफ गोल टू मेक अ एक्सपर्टाइज इन एनिथिंग, शी जस्ट वॉन्ट अ अर्निंग. मी म्हटलं मग देन गो फॉर द गुड ब्रँड, डोंट गो फॉर धिस कॉलेज, जस्ट गो फॉर द गुड ब्रँड वेअर शी कॅन गेट अ गुड प्लेसमेंट. कारण एक पहिलं प्लेसमेंट आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी तुम्हाला, की फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी प्लेसमेंटमध्ये गेला, गरीबदरात 10 लाखाचा प्लेसमेंटला, ओके, तर त्याची दुसरी जी पोस्टिंग होईल ना मित्रांनो, ती 15 ते 20 लाखाला स्टार्ट होईल. आता एखादाच प्लेसमेंट झालंय 1 कोटीला गुगलला, त्याचे नेक्स्ट प्लेसमेंट सुरू होईल 1.5 कोटीला. आणि एखाद्या विद्यार्थ्याला प्लेसमेंट नाही भेटलं, त्याची सुरुवात 2 लाखापासून झाली. कॅन यू इमॅजिन ग्रोथ? एखादा 1 करोडचा आहे, त्याला 1.5 कोटी स्टार्ट, मग त्याची 5 कोटी 10 कोटी व्हायला खूप वेळ लागेल. आणि ज्याची 10 लाखापासून सुरू व्हायला त्याला खूप वेळ लागेल. आणि 2 लाखाचा जो विद्यार्थी आहे, तो तुम्ही इमॅजिन करा. तर इट इज अ पॉवर ऑफ प्लेसमेंट, की सुरुवात तुम्ही लॉन्चिंग कुठे होतात, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रेझेंट. येस, ॲब्सोल्युटली राईट सर. ह्याच्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सध्या एक शब्द वापरला जातो की बर्नआउट. ही संकल्पना तिथे बऱ्याचदा वापरली जाते. मग काय बोललात? बर्नआउट म्हणजे तिथल्या नोकरीचा ताण जाणवायला लागला, हा किंवा हा. तिथला तो एक ऑफिस स्ट्रेस जाणवायला लागला. तर आजची जी आमची जेन झी आहे, मिलेनियल जनरेशन जी होती, ती सहन करत होती आणि ती काम करत होती, ज्यांना कॉर्पोरेट मजदूर अशा पद्धतीने टर्म्स वापरले जातात. बट आता नवीन येणारी जी पिढी आहे, तर ती ह्याच्यावर एक पर्याय म्हणून स्विच हा ऑप्शन वापरते. मग ते कंपनी स्विच करतात, किंवा कधी कधी क्षेत्रच बदलतात आपलं. म्हणजे जे कॉर्पोरेटमध्ये आहेत ते स्पर्धा परीक्षांकडे वळतात. मग अशा पद्धतीमध्ये जेव्हा आम्ही विद्यार्थी अडकलेलो असतो, तर हे निर्णय घेताना कोणता विचार केला पाहिजे? कारण चुकीच्या वेळी जर एखादा निर्णय घेतला तर तो पुढे आपल्याला महागात पडू शकतो. आणि त्यासोबतच हा निर्णय घेत असताना आर्थिक तरतूद, म्हणजे किती महिन्यांची आर्थिक तयारी ही आपली आधी असणं आवश्यक आहे. याविषयी तुमची मतं जाणून घ्यायला आवडतील. इट्स अ गुड काइंड ऑफ सिच्युएशन, म्हणजे जी नॉर्मली सगळीकडेच आहे. पण प्रेझेंट आणि बाकीच्यांना मला एक सांगावंसं वाटतं, की पहिला मी दुसरा पॉइंट घेतो, की जे विद्यार्थी, म्हणजे जे दोज हु आर वर्किंग इन द कॉर्पोरेट और दॅट काइंड ऑफ, डेफिनेटली एव्हरीबडी शुड हॅव अ कार्पस ॲटलिस्ट फॉर 1 year और 12+6 18 मंथचा कॉर्पस तुमच्याकडे असायला हवा. कारण मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्याकडे एक बरेचसे आमचे डिस्कस होत राहतात, किंवा माझ्याकडे खूप टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहे, आणि नाव नाही घेत मी त्याचं, पण ही इज अराउंड 45-50 year old, अँड ही वॉज अर्ली वर्किंग इन द व्हेरी गोल्ड कंपनी. ही वॉज हॅव्हिंग व्हेरी गुड पॅकेज, ओके, अँड ही लेफ्ट द पॅकेज मे बी अराउंड 40 lakhचं पॅकेज होतं, ओके. अँड मीनवाईल ही स्टार्टेड his own startup in the 2019 end, and immediately he got a corona.
त्या करोनामध्ये त्यांचा जो विचार होता, फोकस होता किंवा जो प्लॅन होता ना, तो एक्झिक्यूट नाही होता. अँड त्याच्यानंतर माझी त्याची खूप भेट झाली, बोलणं झालं. Then he immediately told me, sir, because of Corona, I have this is a thing. I had earlier 40 or 60 lakhs package होतं, but now I am working on the 12 to 15 lakh. I think 18 lakh package. म्हणजे like that. When I just this background he told me. तर तुम्ही एक लक्षात घ्या, मला त्याने एक सांगितलं की मला बिकॉज ऑफ द आय वॉज वर्किंग इन हायर कंपनी, आणि त्याच्यानंतर मला हे झालं, त्याच्यानंतर मला बिकॉज ऑफ ह्या असं बाकीच्या अडचणीमुळे मला खूप कमी किमतीचं कमी रुपयांचं पॅकेज घ्यावं लागलं. मला ते खूप टच झालं, म्हणजे कुठेतरी मला वाईट वाटलं ते. आणि ह्या गोष्टी होतात, पण एक लक्षात घ्या, मी आता एक तुम्हाला एक निगेटिव्ह बाजू सांगितली, पण एक पॉझिटिव्ह भाग तुम्हाला याच्यामध्ये सांगावंसं वाटतं. कारण कधीही तुम्ही मोठी गोष्ट करण्याचा प्रयत्न करता ना, त्यावेळेस तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते. आणि रिस्क तुम्हाला ऑप्शन नाही, कारण कॅल्क्युलेटर रिस्क घ्यावी लागते. म्हणून मी तुम्हाला एक सांगत असतो की की जेव्हा तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता, आपण जेव्हा फ्रीलान्सिंग किंवा स्टार्टअप मध्ये बोलत होतो, सर कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यावी, म्हटलं काही नाही, नवरा बायको काम करा. जेव्हा दोघं चांगले कमवत असाल तेव्हा तुम्ही सोडा, बायकोला कामाला राहू द्या, उद्या काही झालं तर वापस जॉईन करा. दिस इज अ काइंड ऑफ बॅकअप प्लॅन. हे स्वार्थी विचार वाटतो, पण कारण याच्याशिवाय नाही ऑप्शन. कारण आताच मार्केट इज व्हेरी कॉम्पिटेटिव्ह, वर्ल्ड इज व्हेरी कॉम्पिटेटिव्ह. आणि मी तर असं म्हणेल की एकानं नोकरी करण्यापेक्षा दोघांनी करत राहणं गरजेचं आहे. एकाची सॅलरी वाटलं तशी राहिली चालेल, कारण लाईफमध्ये ना कधी कसे टर्न येतील कोणाला सांगता येत. आणि हे मी स्वतः बघतो. आणि तुम्ही आज यंग मुलं मुली आहात आणि तुम्ही भविष्य बघताय, पण हे तुम्हाला एक लर्निंग आहे. कारण एक कोणाच्या थ्रू तुम्ही ऐकताय की एकावरती डिपेंड न राहता मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम असायला पाहिजे. नवरा बायको किंवा तुमचं आणखी थर्ड इन्कम, रेंटल इन्कम म्हणा किंवा पॅसिव्ह इन्कम म्हणा, ही तुम्हाला पाहिजे. कारण तुम्ही आज जे सगळेजण ऐकताय, म्हणजे आपण बोलतोय, पण याच्यातनं जे तुम्हाला लर्निंग होते ना, इट इज शेपिंग युअर फ्युचर. यू आर नॉट गोइंग टू मेक अ मिस्टेक. तर पहिला मुद्दा जसा आहे, कॉर्पस इज रिक्वायर्ड फॉर 1 year to 1.5 year, आणि यू शुड क्रिएट अ सेकंड, थर्ड, फोर्थ इन्कम. नुसता कॉर्पसच ठेवू नका. दॅट इज अ वन पार्ट. सेकंड थिंग, तुम्ही जेव्हा स्विच करायला असता, डेफिनेटली यू शुड focus on the switching company on one to another. If they are giving 20% hike, 40% hike, पण फ्रेंड्स, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की इफ यू आर हॅव्हिंग गुड ग्रोथ, इफ यू आर हॅव्हिंग द गुड रिस्पेक्ट इन द कंपनी, यू शुड नॉट फोकस ऑन द स्विचिंग कंपनी, रादर दॅन यू शुड बी लॉयल टू द कंपनी फॉर गुड कंपनी. पण तुमची कंपनी नावाजलेली नाहीये, स्टेटस नाहीये, सेफ्टी नाहीये, यू शुड स्विच till you get a good company like Infosys, टाटा, किर्लोस्कर, पूनावाला, जे तुमच्या आजूबाजूला जे दिसत आहेत, इथे करा. पण वन्स यू गेट अ गुड कंपनी, नेव्हर स्विच. इट इज माय पर्सनल ओपिनियन. आय मे बी, you may not agree, but it is okay. But it is my personal opinion. I give just one example for that thing. Warren Buffett. वॉरेन बफे ही डझंट इन्व्हेस्ट आज इथे, उद्या तिथे, मग तिथे. वॉरेन बफेट काय करतात, एक चांगली कंपनी बघतात आणि ही इन्व्हेस्ट, आणि ही रिमेन इन्व्हेस्टेड टिल ही फील दॅट द कंपनी इज गोइंग टू बी बँकरप्ट. कारण जिथं तुम्ही पुन्हा पुन्हा स्विचिंग करायला लागता, तिथं तुम्हाला कधीतरी धोका येणार. आयदर इट इज इन्व्हेस्टमेंट, आयदर इट इज अ ऑप्शन ट्रेडिंग और एनिथिंग. कारण हे ना, it is applicable for everything. If you are switching your partners, one day you are going to be switch. If you are switching your job, you are going to be switch. हे किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्विच करतायत, नाही, एवढं रिस्क नाही घ्यायचं. यू शुड थिंक व्हेरी प्रिसाइजली फॉर युअर फ्युचर. हे जस्ट मी जसं जग बघतोय तसं मी तुम्हाला सांगतोय, आणि त्या अनुभवातनं सांगतो आणि उदाहरणासोबत सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रेझेंट. येस, ऍब्सोल्युटली राईट सर. आणि हे लाईन टू लाईन जे तुमचं मार्गदर्शन आहे ते खरंच खूप महत्वपूर्ण ठरतंय